नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर गणेश उत्सवानिमित्त आपण सोलापूरमधील गणपतीचे दर्शन घेत आहोत व त्या मंडळांचे बेस्ट डेकोरेशनचे व्हिडिओही पाहत आहोत। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे कसबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी व डेकोरेशन पाहण्यासाठी। डेकोरेशन काय बेस्ट केले या मंडळांनी, तुम्ही पाहू शकता। लहान मुलांना खूप आकर्षित करत आहे। तर मित्रांनो, या गणपतीबद्दलचा इतिहास आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मंडळाला हमखास भेट द्या। श्रीमंत मानाचा कसबा गणपती, या गणपतीची स्थापना इसवी सन 1942 साली सर्व शेतकरी बांधवांनी मिळून या गणपतीची स्थापना केलेली आहे। कारण बाळवेस हा गावठाण भाग असल्याने इथं शेतकरी वर्ग मोठा आहे, त्यामुळं सर्व शेतकरी एकत्र येऊन 1942 साली गणपतीची स्थापना केली। म्हणून श्रीमंत मानाचा कसबा गणपती हा शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जातो। तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पौराणिक असा देखावा केलेला आहे। या वर्षीचा विशेष देखावा म्हणजे ढोलकपूर नगरी, म्हणजे लहान बालकांसाठी एकदम आवडता असा एक उपक्रम म्हणजे देखावा आपण यावर्षी केलेला आहे। दरवर्षीही आपण पौराणिकही देखावा करतो, यावर्षी आपण केलेला आहे। तरी सर्व सोलापूरवासियांना मी कसबा गणपतीच्या वतीने विनंती करतो की आपल्या घरातील सर्व सदस्यांना बालकांना घेऊन या ढोलकपूर नगरीचा तसेच श्रीमंत मानाचा कसबा गणपतीचं दर्शन व ढोलकपूर नगरीचा देखावा पाहण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी आवर्जून बाहेर पडावी ही मंडळाच्या वतीने मी विनंती करतो। श्रीमंत मानाचा कसबा गणपती यंदाचं हे 83वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे पारंपरिक वाद्य आणि जे पारंपरिक रूढी परंपरा चालत आलेले आहेत त्याच पद्धतीने कसबा गणपती हे परंपरेनुसार डीजे मुक्तीपासून आणि सध्या जे वातावरण चालू आहे सोलापूरला डीजे मुक्त करण्यासाठी कसबा गणपती 22मधून सुरुवात झालेली होती। त्याची परंपरा कायम सोलापूरवासियांना ते देत गेलेलो आहोत। सर्वांना विनंती आहे की गणपतीला दर्शनासाठी यावं व आपल्या बाळबापांना ढोलकपूर नगरीचा देखावा दाखवण्यात त्यांना प्रोत्साहन करा।